तर नमस्कार मित्रांनो, आजचा टॉपिक आहे व्हॉइस. VOICE. व्हॉइस म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो प्रयोग. तर प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. टू काइंड्स ऑफ टेन्स, टू काइंड्स ऑफ व्हॉइस. टू काइंड्स ऑफ व्हॉइस. नंबर 1 ऍक्टिव्ह व्हॉइस. ह्याला मराठीमध्ये म्हणतो आपण कर्तरी प्रयोग. नंबर 2 आहे पॅसिव्ह व्हॉइस, कर्मणी प्रयोग. पहा, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस असे प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. अगदी छोटे छोटे मी वाक्य घेतोय, बेसिक व्याकरण घेतोय, सर्वांनी काळजीपूर्वक ऐका. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस असे दोन प्रकार. आता ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे काळावर आधारित आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस डिपेंड्स अपॉन द व्हॉइस, आणि ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस डिपेंड्स अपॉन दी टेन्सवर आधारित आहेत. ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस डिपेंड्स अपॉन द टेन्स. पहा मी मग आता काळाचे असे आपण 3 प्रकार मुख्य. देर आर 3 टाईप ऑफ बेसिक टेन्स. नंबर 1 प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. पुन्हा प्रेझेंट टेन्सचे वन्स अगेन हॅव ऑल्सो 4 पार्ट्स. सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, कंटिन्युअस. तर आपण काय करूया, 3 भाग करूया. एक साधे, तिन्ही काळातले साधे रचना, साधे वाक्य, पुन्हा पूर्ण काळातले वाक्य आणि पूर्ण चालू काळातले वाक्य. तर पहा, आता एक तुमच्यासमोर मी चार्ट ठेवतो, अगदी सोपा, अगदी सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यांना तो आकलन होईल असा चार्ट ठेवतोय. पहा, इथं मी काळाचा प्रकार लिहितोय. काइंड्स ऑफ टेन्स, काइंड्स ऑफ टेन्स, TENSE. पुन्हा इकडे लिहितोय व्हॉइस. पहा, आता इथं EV, इथं PV. काळातील EV आणि PVतील वाक्यरचना. पहा कसं. नंबर 1 आहे काळ कोणता होता, सिंपल प्रेझेंट, सिंपल PT. एक हा चार्ट होईल. दुसरा होईल सिंपल पास्ट, ह्याचा एक चार्ट होईल. आणि तिसरा आहे सिंपल फ्युचर. अशा प्रकारे आता मी तुमच्यासमोर चार्ट मांडलेला आहे. काय दिलं आहे, चार्ट दिला आहे. हा चार्ट डोळ्यासमोर ठेवायचा. फक्त तिन्ही काळामधले साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, नंतर चालू काळ, नंतर पाहू. तर ह्याचं EV मधले वाक्य, आता हे काय करतात, EV मधले वाक्य पडतात या काळातले. आता या काळातले EVतले वाक्य आपण PVत कसे करायचे त्याचं तुमच्यासमोर मी काय देतोय, फॉर्म देतोय. PVतलं फॉर्म FORM. काय फॉर्म आहे, am, O प्लस am, is, are प्लस V3 प्लस by प्लस yes. बघा, वर्तमान काळ असल्यामुळे टू बीची क्रियापद am, is, are. मूळ क्रियापदाचे तिसरे रूप, त्यापुढे बाय, प्रिपोजिशन, नंतर वाक्यातला करता, पुढे. सिंपल पण काय होईल, O प्लस was, where प्लस V3 प्लस by प्लस yes. भूतकाळ असल्यामुळं टू बीची क्रियापद was, where, मूळ क्रियापदाचं तिसरं रूप, पुढे बाय प्रिपोजिशन जोडणारा शब्द, नंतर यस. सिंपल फ्युचर O प्लस विल बी
कॉमा शॅल बी प्लस V3 प्लस बाय प्लस यस. तर असं मी तुमच्या समोर दिलेलं आहे. इकडे PVची रचना दिलेली आहे, इकडे AVचे वाक्य, इकडे PVचे वाक्य काळाप्रमाणे. सिंपल प्रेझेंटमध्ये कसे, आता बघा सिंपल प्रेझेंटमध्ये आपला कशाची गरज आहे, ॲम इज आर ह्याची गरज आहे आणि मूळ क्रियापद ते स्वरूप. बाकी आणि हे एक यस असतो, यस असतोच, ओ असतोच. सिंपल फ्युचर कशाची गरज आहे, वॉज आणि वेअर, मूळ क्रियापद ते स्वरूप आणि बाय. भविष्यकाळामध्ये विल बी कॉमा शॅल बी, V3 आणि बाय. आता तुमच्यासमोर मी वाक्य लिहितो बघा. काय वाक्य लिहितो, साधे वाक्य, साधे वाक्य. आय लर्न LEARN, आय लर्न इंग्लिश. एक वाक्य, वी लर्न इंग्लिश. दुसरं वाक्य, आणि ही विल LEARN, ही लर्न इंग्लिश. हा वर्तमान काळ कशामुळं, मूळ क्रियापदाचं पहिलं रूप. हे भूतकाळ कशामुळं, टिप लर्न भूतकाळामध्ये आहे. आणि हे फ्युचर टेन्स कशामुळं, विल आलेलं आहे. म्हणजे सिंपल प्रेझेंट लर्न इंग्लिश, सिंपल पास्ट लर्न इंग्लिश, सिंपल फ्युचर विल लर्न. आता क्रियापदावर काळ बनत असतो बघा, आहे ना. आय लर्न इंग्लिश. आता इथं बघा, आता कुठं जावं लागेल, आता या मूळ क्रियापदावरून टू बीचे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला घ्यावे लागतील. आता लर्न हे वर्तमान काळामध्ये आहे, म्हणून वर्तमान काळामध्ये क्रियापद कोणते आहेत, तर ॲम इज आर. आता काय करायचं, इकडा करता तिकडे घेऊन जायचं, तिकडा करता इकडे घेऊन यायचं. इकडे बघा, आईला कोणीकडे घेऊन जायचं, उजवीकडे घेऊन जायचं, आणि उजवीकडे इंग्लिश कोणी आणायची, डावीकडे आणायची. म्हणून काय या ठिकाणी आता इंग्लिश झालं. पुन्हा इथं आता ॲम इज आर पैकी एक घ्यायचं, इज, कारण ॲम ते येऊ शकत नाही, आर अनेक वचनी आहे, म्हणून ह्या ठिकाणी इज. आता लर्नचं तिसरं रूप काय होईल, लर्न्ड LEARNT, लर्न्ड. त्यापुढे आता हे पीचं तिसरं रूप झालं, त्यापुढे बाय, हे बाय. आता आयचं इकडे काय होतं, PVमध्ये आयचं द्वितीया होतं. आयचं द्वितीया आपण फॉरचा नमुना शिकताना पाहिलेलं आहे पहा. आयचं मी म्हणजे झालं का बघा बरं. हो का, आता हे वचे बघा, हे तुमचा ऑब्जेक्ट, हे टू बीचं रूप, हे V3, हे बाय, आणि हे तुमचा ओ नाही, ओ म्हणजेच सब्जेक्ट. कर्माच्या ठिकाणी कर्त्याला ठेवा, कर्त्या ठिकाणी कर्माला ठेवा. म्हणजे इकडला करता तिकडे घेऊन जा, आणि तिकडला कर्म सुरुवातीला घ्या. म्हणजे PVमध्ये PVची सुरुवात हे कर्माने होते, AVमध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, PVमध्ये वाक्याची सुरुवात कर्माने होते. पहा इथं ओ, हे ओ आहे, म्हणजे इंग्लिश इथं ओ आहे काय बघा, हे यस, हे V आणि हे ओ. तर अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे. आता तसं दुसरं वाक्य पहा. आता इथं काय, वी लर्न इंग्लिश भूतकाळी वाक्य आहे, म्हणून वाक्याची सुरुवात कशी करा, ओने करा. हे ओनं सुरुवात केली आपण, बघा इथं ओ आहे ओ. त्यानंतर लर्न्ड भूतकाळामध्ये आहेत, वॉज वेअरपैकी एक, म्हणजे इथं वॉज एक वचनी आहे म्हणून वॉज. आता लर्न्ड LEARNT, त्याचं तिसरं रूप तेच आहे, LEARNT लर्न्ड. त्यापुढे बाय. आता वहीचा द्वितीय काय होईल, अस, म्हणजे इंग्लिश वॉज लर्न्ड बाय अस. झालं वाक्य. आता त्याच्यानंतर तिसरं वाक्य पहा, तिसऱ्या काळातलं वाक्य म्हणजे सिंपल फ्युचरचं, ही विल लर्न इंग्लिश. हे तिसरं वाक्य कसं होईल, इंग्लिशला उचलून घ्या अगोदर, कर्म करा त्याचा इंग्लिश. आता विल बी बघा, इथं आलं होतं फ्युचरमध्ये, विल बी कॉमा शॅल बी, म्हणजे इथं विल बी होईल एक वचनी आहे, म्हणून विल बी. आता लर्न्ड तिसरं रूप काय त्याचं, LEARNT लर्न्ड. त्यापुढे बाय, हिचं द्वितीय काय होईल, ही मिळेल. बघा, म्हणजे तिन्ही काळामध्ये आपण घेतलंय. आता आपला गरज कशाची आहे, हा तक्ता मोडतो. गरज कशाची आहे, टू बीचे रूप अधिक V3, टू बीचे रूप प्लस V3 प्लस बाय, एवढीच रचना आहे. करता इकडा करता तिकडे घेऊन जा, आणि कर्मानं वाक्याची सुरुवात करा. आता हे मोड तुम्ही पहा. दुसरं पहा उदाहरण. मग थोडक्यामध्ये तुम्हाला PVचं
फॉर्म काय देता येईल पहा, पीव्हीचं थोडक्यात फॉर्म काय होईल सांगा बरं. पीव्हीचं थोडक्यात फॉर्म काय होईल, पीव्हीचं काय होईल, एस प्लस 2b प्लस V3 प्लस बाय. हे एवढंच फॉर्म तुम्हाला पाठ करावं लागेल है ना. सुरुवात कशाने करा, ओ ने करा, त्याच्या पुढे बाय यस, बाय प्लस यस. बघा एवढंच करावं लागेल. कसं, ओ 2b रूप V3 बाय नंतर यस. हे प्रत्येक काळाला तुम्हाला उपयोगाचं आहे. कुठलाही काळ घ्या हेच पाहिजे. कस हे याच बाबीत तुम्हाला पाहिजेत. पीव्ही करत असताना कोणत्या, ओ पाहिजेत, माहीत पाहिजेत. म्हणजे ओ तुम्हाला माहिती आहे वाक्या शेवटी असतो. टूबीचं क्रियापद, टूबीचं क्रियापद कसं घ्यायचं, काळा वाक्यात जो काळ वापरला त्या काळाप्रमाणे टूबीचं रूप घ्यायचं आणि त्या काळात मूळ क्रियापद कोणतं आहे त्याचं V3 करायचं आणि नंतर जोड मारायची बायनं, इकडा करता पुढे लिहून टाकायचं. मग आता करते कसे करायचे बघा. इकडा करता तिकडे घेऊन त्याचा द्वितीय करीत असताना काय करायचं पहा. इथं सब्जेक्टिव्ह केस, सब्जेक्ट आणि हे ऑब्जेक्ट पहा. जर समजा किंवा ह्याला काय करू, समजा आपण पीव्ही आणि ह्याला काय करू, एव्ही. बघा एव्ही सब्जेक्ट एव्ही मधला आणि पीव्ही मधला ऑब्जेक्ट काय होतं बघा, एव्ही पीव्ही. आता एव्ही मधला सब्जेक्ट काय आहे, आय आहे. तर इकडे काय होईल सांगा, मी. इकडे काय होईल, पीव्ही मधला ऑब्जेक्ट आता ह्याचा आयचं काय होईल, मी, वी, अस, यू, ही, हिम, सी, हर, इट, दे, देम. पहा थोडक्यामध्ये एकदम साधी रचना. सब्जेक्ट एवढे सब्जेक्ट आहेत. त्याचं पीव्हीमध्ये सब्जेक्ट सोबत काय होईल, आयचं मी होईल, वीचं अस होईल, यूचं यूच होईल, हिचं हिम, सीचं हर, इटचं इट, देचं देम. जर समजा इकडला कर्म इकडे करता असेल तर मग मीचं आय करावं लागेल, वीचं अस करावं लागेल, हिमचं ही करावं लागेल, हरचं सी करावं लागेल, इटचं इट, देचं देम. आपलं देमचं दे. इकडला करता तिकडे असेल, कर्माचा करता इकडे आणायचं असेल तर हे करायचं आणि सब्जेक्टचा कर्म करायचं असेल तर हे लिहायचं. तर अशा प्रकारे तुमच्या समोर हे मी ठेवलेलं आहे. आता फक्त तुमच्या समोर मी उदाहरण ठेवतो है ना, आणि त्या उदाहरणावरून आपण काय करूया, साध्या काळाचे पीव्हीमध्ये रूपांतर करूया. तिन्ही काळातले वाक्य तुमच्या समोर मी ठेवतो. पहा, वी मेक अ काइट, KITE. हे एक उदाहरण ठेवतो. सी मेड ए काइट, हे एक उदाहरण ठेवतो. आणि ही विल मेक अ काइट. आता तिन्ही काळातले तुम्हाला मी उदाहरण ठेवले आहेत. हे साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. इथं कंसात लिहितो मी सिंपल PT, कंसामध्ये सिंपल पास्ट आणि इथं सिंपल फ्युचर. आता याचं मग बदलायचं कर. आता बाबी बघा, आता आपण काय करू, फोड करून घ्या. थोडक्यामध्ये अजून काय करूया, ह्याला प्रत्येकाला नाव देऊया. हा सब्जेक्ट आहे, हे यमवी मूळ क्रियापद आहे, अ काइट हे वो आहे, सी हे सब्जेक्ट आहे, वाक्य सुरुवात झालेली आहे ना. इथं यमवी म्हणजे मूळ क्रियापद आहे आणि अ काइट हे वो आहे. इथं यस ही आहे, विल मेक. आता हे टू बीचं रूप आहे या ठिकाणी, टू बीचं रूप प्लस MV, त्यानंतर अ काइट वो. बघा तिन्ही रचना तुमच्या समोर आहेत. मी एकदम एकदम सोपी रचना आहे. सामान्य विद्यार्थी करू शकतो. पहा, वी मेक अ काइट. आता आपली रचना काय आहे, सुरुवात कशाने करा. आता पीव्हीची, हे एव्हीचं वाक्य आहे, म्हणजे काळाचं वाक्य आहे. काळाचं वाक्य आपलं बदलायचं आहे पीव्हीमध्ये है ना. काय करायचं, सुरुवात करायची ओ न करायची. इथे बघा ओ म्हणजे काय होईल, काइटचं ओ काय होईल, कॅपने सुरुवात करायची, KITE. बघा ओ घेतलं, ओ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे टू बीचं रूप
आता टू बीच्या रूपाची निवड करताना काळाप्रमाणे करायची. मेक वर्तमान काळामध्ये आहे. वर्तमान काळामध्ये टू बीची क्रियापद फक्त 3 आहेत. ॲम कॉमा इज कॉमा आर ह्या तिन्हीपैकी घ्यायचे आपल्याला. या ठिकाणी इज येईल कारण आय कोणापुढे फक्त आय कोणापुढे येतं, फक्त आयच्याच पुढे ॲम येतं. हे अनेक वचनी राहिले फक्त इज आणि आर. ॲम हे असं क्रियापद आहे की फक्त आयच्याच पुढे येतं. ते ही ॲम वी ॲम असं कधीही होत नाही, कारण ॲम क्रियापद हे प्रथम पुरुषी एक वचनी आयच्याच पुढे येतं, बाकीकडे येऊ शकत नाही. मग राहिलं तर इथं इज आणि इथं इज आणि आर. आर हे अनेक वचनी आहेत. हे एक वचनी, हे अनेक वचनी. मग पतंग आहेत का आहे? पतंग आहे. इथे एक वचनी आहे म्हणजे यस किंवा पद लागलेला नाही. काईट इज. आता पुढे हे घेतलं टू बीचं रूप आपण है ना. पुढे V3 मेघचं काय सांगा. मेड होईल V3. हे V3 घेतलेलं आहे. पुढे आता पुढे बाय परते लावा, जोड मारायची. बघा बाय परते जोड मारली आपण. त्याच्यानंतर पुन्हा आता उईचा कर्म. आता इकडे बघा इकडला उई आता कुठे घेऊन जायचं. पुढे सब्जेक्ट. उईचा सब्जेक्ट का होईल आता कर्म. इकडे कर्म करायचं आता. अस का होईल त्याचं अस. बघा हा सब्जेक्ट झाला का. बघा हे ओ सुरुवात ओनं केली आपण. हे ओनं सुरुवात केली. टू बीचं क्रियापद इज. V3 मेड. हे बायला बाय. असला आपलं सब्जेक्ट. उईचं अस आलं वाक्य. बरं ठीक आहे. आता इथं हे बघूया. हे वाक्य बघूया. करताना कर्माला सुरुवात करा म्हणजे काईट कॅपिटल काढा. हे KIT काईट. आता इथं भूतकाळामध्ये वाक्य आहे. मेड भूतकाळामध्ये आहे. वाक्य मेड भूतकाळामध्ये आहे. म्हणजे भूतकाळामध्ये टू बीची क्रियापद कोणते आहेत. वॉज कॉमा वेअर. टू बीची क्रियापद घ्यायची आपल्याला. म्हणजे इथं काय होईल. काईट एक वचनी आहे म्हणून वॉज है ना. बघा इथं वॉज. हे ओ. आता पुढे मेड. मेडचं तिसरं काय होईल. मेडच होईल. मेड. त्यापुढे बाय. आता इकडा करता पुढे घेऊन जायचं. सी होईल. सीचा करता काय होईल. कर्म काय होईल. सीचा करता सी करत्याचं कर्म काय होईल. हर होईल. इकडे करता झाला, तिकडे कर्म झाला. इकडे करता, तिकडे कर्म. म्हणजे कर्त्याला कर्माच्या ठिकाणी ठेवा म्हणजे तो ऑटोमॅटिक कर्म होऊन बसेल. कर्म होत असताना त्याचं द्वितीय रूप लिहायचं. झालं. त्यापुढे बाय हर. ओके. आता त्याच्यानंतर त्याच्या खालचं वाक्य पहा. खालचं वाक्य सिंपल फ्युचरचं आहे. कॅपिटल सुरुवात करा. KITE काईट. इथं काय काय क्रियापद. विल बी कॉमा शल बी है ना. इथं बघा विल बी कॉमा शल बी टू बीची क्रियापद आहेत. इथं काही एक वचनी असल्यामुळं विल बी. मेडचं तिसरं काय होईल. मेड होईल. त्यापुढे बायना जोड मारा. बाय. आता सीचं इकडे कर्म काय होईल. सीचा कर्म हिचा कर्म काय होईल. हिम होईल. करता कोणता असेल. हिचा कर्म काय होईल आता. हिम है ना. मग इकडे जर आणायचं असेल तर हिला तिकडे घेऊन जायचं असेल तर हिम. तर अशा प्रकारे तुमचे तिन्ही काळामधले आपण चेंज द व्हॉइस पाहिलेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारचे अनेक प्रकारचे वाक्य आहेत है ना. तर तुम्ही साध्या काळातले तुम्ही बनवू शकता. मग प्रश्न कसा पडतो परीक्षेमध्ये. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. एक वाक्य कसं वाक्य आता किंवा चेंज इनटू पॅसिव्ह व्हॉइस. चेंज इनटू PASSIV. चेंज इनटू पॅसिव्ह व्हॉइस असं वाक्य पडेल है ना. 12 काळामध्ये आता मी फक्त साध्या वर्तमान घेतले. साध्या काळात घेतले. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. आता त्या काळातलं असं सूत्र येईल परीक्षेमध्ये. रिराईट द सेंटेन्स युजिंग पॅसिव्ह व्हॉइस. चेंज इनटू पॅसिव्ह व्हॉइस किंवा रिराईट द सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. अशा अनेक नमुन्याचे वेगवेगळे प्रश्न पडतात. पण वाक्याचा वापर मुख्य प्रत्येकाचा अर्थ एकच आहे की पीमध्ये रूपांतर करा आहे ना. कधी कधी उलटी रचना पडू शकते. ऍक्टिव्ह करा म्हणते. ऍक्टिव्ह व्हॉइस त्याचं उलटं करून टाकायचं. टू बीचे रूप काढायचे. कर्म पुढे घेऊन जायचा. सब्जेक्ट अलीकडे घेऊन यायचा हा ना. टू बीच्या रूपाप्रमाणे ते मूळ क्रियापद मांडायचं. पहा. तर चेंज व्हॉइस असा प्रश्न पडेल. आता ह्याचं चेंज इंटू ऍक्टिव्ह व्हॉइस बघा. चेंज इंटू ऍक्टिव्ह व्हॉइस. चेंज इंटू एक करून दाखवतो ऍक्टिव्ह व्हॉइस.
ACTIV. ॲक्टिव्हाइस म्हणजे बदल करा, चेंज इंटू ॲक्टिव्हाइस. ॲक्टिव्हाइसमध्ये बदल करा म्हणजे तुम्हाला वाक्य देतं पॅशिवचं करा म्हणतंय ॲक्टिव्हचं, देतंय ॲक्टिव्हचं करा म्हणतंय पॅशिवचं. किंवा एक ॲक्टिव्हचं वरी वाक्य देईल है ना, काय करेल, एक ॲक्टिव्हचं वाक्य वर देईल आणि त्याच्याखाली 3 पर्याय देईल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह गिवन बिलो. म्हणजेच 2 पर्याय चुकीचे देईल, 1 पर्याय करेक्ट देईल. म्हणजे वाक्य आपण ॲक्टिव्हचं आहे ना ते अगोदर त्याशिवाय बदलून बघायचं, ते कोणतं वाक्य खालच्या 3 मधून ते त्याला राईट करून टाकायचं. ओके, पहा, चेंज इंटू ॲक्टिव्हाइस. बघा, अ लेटर वॉज रिटन बाय रवी असं वाक्य आहे. आणि काय म्हणलं ना, चेंज इंटू ॲक्टिव्हाइस. ॲक्टिव्हाइस करताना काय करायचं, इथं कर्म आहे, इथं करता आहे ना, मग निघून काय काय जाईल, काय काय निघून जाईल, वॉज निघून जाईल है ना, पुढे रिटर्न निघून जाईल, बाय निघून जाईल. आता काय करायचं, रामला इकडे घेऊन यायचं, हे राम. आता वॉज वरून काय करायचं, मूळ क्रियापदाची निवड करायची. वॉज भूतकाळामध्ये आहे, रिटर्नचा भूतकाळ काय होईल, रोट है ना, राम रोट. आता इकडं कर्म काय करा, तिकडे घेऊन चला, म्हणजे काय आपलं काढायचं नाही, LETTER लेटर. राम रोट ए लेटर, ह्याचा स्पॅशिवाइज काय होईल मग, अ लेटर वॉज रिटन बाय राम. तर अशा प्रकारे तुम्हाला वाक्य परीक्षेमध्ये सुद्धा चेंज इंटू ॲक्टिव्हाइस किंवा चेंज इंटू पॅशिवाइस, अजून शेवटचं अजून एक घेऊ म्हणे असंच पहा. होमवर्क इज मेड बाय सीता असं वाक्य आहे. होमवर्क इज मेड बाय सीता. सीताने घरपाठ केलेला आहे किंवा सीताकडून घरपाठ करण्यात आलेला आहे किंवा सीताने घरपाठ केलेला आहे, दोन्हीचा अर्थ एकच आहे. साधी रचना सीताने घरपाठ केलेला आहे म्हणजे याचा अर्थ सीताकडून घरपाठ करण्यात आलेलं आहे असं वाक्य. मग आता आपण काय करूया बघा, पॅसेज काय होईल आता, सुरुवात कशाने करा, फॉर्म काय ॲक्टिव्हाइसचा, S प्लस ME प्लस O ही रचना आहे. कशाची रचना आहे ही, ॲक्टिव्हाइसची है ना, कशी रचना आहे ही, ॲक्टिव्हाइस रचना आहे. S प्लस ME प्लस O. म्हणून आता S कुठं आहे, ह्या बघा सीता इथे S आहे म्हणजे काय ह्या ठिकाणी आता सीता है ना. त्यापुढे MV, इथं MV काय आहे, वर्क आहे है ना, वर्क इज नाही, वर्क इज नाही, इथं आहे मेड है ना, पण इज कोणा काळामध्ये आहे, वर्तमान काळामध्ये आहे. म्हणजे हा टू बीच्या रूपावरून मूळ क्रियापदाची निवड करायची. सीता मेक्स, सीता मेक्स. पुढे आता होमवर्क, सीता मेक्स होमवर्क. बघा सीता S M आणि हे O, हे पहा हे MV हे आणि O हे, म्हणजे वरच्या रचनेमध्ये वाक्य आपलं बसलेलं आहे. सीताला S, MV मेक्स, ओला यस. तर अशा प्रकारे ॲक्टिव्हचं पॅसिव्ह, पॅसिव्हचं ॲक्टिव्ह तुम्हाला परीक्षेमध्ये कराव्यास सांगतात. किंवा एक वाक्य देईल, पॅसिव्हचं वाक्य देईल आणि खाली 3 पर्याय देईल, तिन्हीपैकी कोणती योग्य पर्याय पॅसिव्हची ती निवडा म्हणेल. किंवा वरी ॲक्टिव्हचं वाक्य देईल है ना, पूर्वी ॲक्टिव्हचं वाक्य देईल आणि खाली खाली काय देईल, काय देईल खाली पॅसिव्हचं मेक इंटू ॲक्टिव्हाइस. म्हणजे खाली काय देईल तुम्हाला, असे 3 प्रकारचे वाक्य देईल आणि कोणतं वाक्य ॲक्टिव्हाइस ते करा म्हणजे इथं मेड येईल, इज मेकिंग येईल, इज मेक्स येईल, असे क्रियापद बदल तुम्हाला देणार. ते योग्य क्रियापद कोणतं आहे ते बघायचं आणि त्याचा नंबर लिहायचं किंवा त्याला राईट करायचं. ओके, आता परफेक्ट टेन्स, इम्परफेक्ट टेन्स, IMPERFS इम्परफेक्ट टेन्स. आता इम्परफेक्टचे किती भाग आहेत, 3 भाग. इम्परफेक्ट प्रेझेंट, इम्परफेक्ट पास्ट, इम्परफेक्ट फ्युचर है ना. आता ते कसं ओळखायचं तुम्हाला माहीत आहे. मग आता काय करतो ह्या ठिकाणी तुम्हाला मी काय करतो, आधी PVची रचना येतो. आता अशा काळाचं PV मध्ये रूपांतर करायचं असेल तर काय फॉर्म आहे, फॉर्म तेच आहे, फक्त थोडा बदल आहे. S प्लस टू बी प्लस बीइंग, फक्त एक शब्द आला बघा इथं नवीन, कोणता आला,
BEING being, इथं V3 प्लस बाय प्लस यस, हेच फॉर्म आहे. इथं फक्त थोडा बदल केलेला आहे, बाकीचे नेम जसे तसेच आहेत. टू बीची रूप म्हणजे तिन्ही काळामध्ये ॲम, इज, आर, वॉज. ॲम, इज, आर वर्तमान काळ, वॉज वेअर भूतकाळ, शेल बी, विल बी वर्तमान काळ. इथं बिंग कधी घ्यायचं, आयएनजी प्रत्यय आलाय तर बिंग घ्यायचं, आयएनजी प्रत्यय काढून टाकायचा. पहा पुढे आता वाक्य कसं होईल बघा. मी ते एका काळातलं वाक्य घेतो, आधी वर्तमान काळातलं वाक्य घेतो बघा. दे आर PLAYING प्लेइंग खो खो. अधिक साधे वाक्य आहेत. कंसामध्ये PV बनवा, कंसामध्ये PV बनवा, चेंज इंटू PV है ना, चेंज इंटू PV. काही तर सूचना येईल तुम्हाला परीक्षेमध्ये, चेंज इंटू PV, चेंज इंटू PV म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस असं सूचना येईल, चेंज इंटू PV. आता बघायचं, आता बरोबर फॉर्म बघायचं. PVचं फॉर्म काय आहे, वाक्याची सुरुवात कशाने करा, कर्माने करा. कर्म कुठं आहे बघा, इथं आहे. क्रियापदाच्या पुढे कर्म, वाक्याच्या शेवटी कर्म असतो. म्हणजे खो खो, KHO. झालं का बघा, मी बाण मारतोय, खो खो झालं. आता हे वाक्य प्लेइंग, इज प्लेइंग वर्तमान काळात वाक्य आहे है ना. वर्तमान काळात असल्यामुळे टू बीचं रूप कोणत्या काळात घ्यायचं, वर्तमान काळामधलंच घ्यायचं. म्हणून इथं काय होईल, इज होईल. काय होईल, टू बीचं रूप काय होईल, इज होईल. कारण का तर हे खो खो किती वचनी आहे, एक वचनी आहे म्हणून इज. आता पुढे प्ले, PL प्ले नाही प्लस बिंग आयंज असल्यामुळं बिंग रेषा मारलो बिंगवर मी. हे पहा बिंग घेतलं इथं है ना. राहिलं काय फक्त प्लेचं काय होईल, ते स्वरूप काय होईल, प्लेड. हे ते स्वरूप घेतलं ह्या ठिकाणी. पहा रे बाण मारतोय मी, खो खो इज बिंग प्लेड. त्यापुढे डोळे झाकून काय लावायचं, पुढे त्याला बदल करायचं नाही. क्रियापदाच्या मूळ क्रियापदापुढेच बाय घ्यायचं, मूळ क्रियापदापुढेच बाय घ्यायचं. म्हणजे मूळ क्रियापदाचं तिसरूप केल्यानंतरच बाय घ्यायचं. म्हणजेच काय, V3 प्लस बाय असं आहे बघायचं. म्हणजे इथं बाय आलेलं आहे, रेषा मारतो, बाण मारतो. आता पुढे यस घ्यायचा, यस कुठं होतं वाक्याच्या सुरुवातीला. आता यस कसं लिहायचं, तिकडे कर्मामध्ये कसं लिहायचं, दॅम, THEM. आता इकडला काय झाला, हा कर्त्याचं काय केलं आपण, कर्म केलं. म्हणजेच कर्माच्या रूपात तो करता ठेवला, म्हणजेच दॅम. खो खो इज बिंग प्लेड बाय दॅम. काय वेगळं केलं, फक्त इथे वेगळं काय आहे, बिंग वेगळं आहे. कशामुळं, आयएनजी असल्यामुळं. बाकीचे नियम तेच आहेत. दुसरं आज वाक्य असे घेऊ म्हणे, पहा पुढे. He was studying, STUDYING. He was studying English. साधी रचना, एकदम साध्या वाक्याची रचना आहे. हे काळ आहे तुमचा चालू वर्तमान काळ किंवा इम्परफेक्ट पास्ट टेन्स आहे. कशामुळं, वॉजला मी रेषा मारतो, वॉज असल्यामुळे तो भूतकाळ आहे. कोणता भूतकाळ आहे तर आयएनजी प्रत्यय चालू भूतकाळ आहे है ना. मग आता ह्याचं काय करायचं, आपल्याला PV करायचं किंवा चेंज इंटू व्हाईस, चेंज इंटू पॅसिव्ह व्हाईस किंवा टर्न इंटू पॅसिव्ह व्हाईस किंवा रिराइट द सेंटेन्स इंटू पॅसिव्ह व्हाईस. अशा प्रकारच्या सूचना अनेक येऊ शकतात है ना. पहा पुढे आता काय करायचं, पहिला पण आपला नेम काय बघा, फॉर्मचं काय, ओ घ्या. ओ कुठं असतो, वाक्याच्या शेवटी असतो, म्हणजे इंग्लिश. मी बाण मारतो, पहा इंग्लिश झाला ओ. आता टू बीचं रूप घ्यायचं आपल्याला. वॉज भूतकाळामध्ये आहे, म्हणजे टू बीचं रूप भूतकाळामध्ये कोणता आहे, वॉज आणि वेअर. इंग्लिश एक वचनी आहे म्हणून वॉजच बसेल, वॉज. हे टू बीचं रूप घेतलं आपण, वॉज. आता राहिले फक्त आयएनजी प्रत्यय, रेषा मारून टाका, त्याच्याऐवजी बिंग घ्या. साधी रचना आहे, अवघड नाही आहे. बिन बाय ह्या ठिकाणी बिंग घेतलं. राहिले फक्त स्टडीचं V3 करा, STUDYED स्टडीड. हे झालं बघा V3. त्यापुढे बायला मध्ये काय डोकं लावायची गरज नाही, वरचं जे आहे ते खाली घ्यायचे, बाय. नंतर आता पुढे यस लिहायचं. यस म्हणजे वाक्या सुरुवातीचा करता घ्यायचं. ह्या करताला काय करायचं, कर्माच्या रूपात लिहायचं. म्हणजे हिचं हिम, तुम्हाला मी आता लिहून दिले बोर्डावर बघा. हा झाला तुमचा सब्जेक्ट, हा झालं तुमचं बाय. बघा मी बाण मार, मी वरची रचना आपली कशी ॲक्युरेट आहे हे बाण मारून सांगितलंय. ओ इंग्लिश, टू बी, वॉज, बिंग, V3 स्टडीड, बाय, हिम, आपलं यस, हिम. तर अशा प्रकारे हे दुसरं वाक्य तुमचं झालेलं आहे. तिसरं वाक्य बघा आता, दुसऱ्या त्याच
त्याच काळातलं तिसरं वाक्य, तिसऱ्या काळातलं वाक्य बघा. कोणता काळ आहे तो? चालू भविष्यकाळ. चालू वर्तमानकाळ घेतलं बघितला आपण, चालू भूतकाळ बघितला, चालू भविष्यकाळ. करते कोणता येऊ शकतो, क्रियापद कोणतं येऊ शकतो. नियम हा फॉर्म्युला मात्र एकच राहील, फॉर्म एकच राहील. क्रियापद बदलेल, कर्ता बदलेल, तो भाग वेगळा, पण फॉर्म मात्र हेच राहील, ह्याच्यामध्ये बदल करायचा नाही. पहा पुढे दुसरं वाक्य. सी विल बी मेकिंग अ नॉइज. NOISE नॉइज है ना. कंसामध्ये चेंज इंटू पॅसिव्ह व्हॉइस, टर्न इंटू पॅसिव्ह व्हॉइस है ना, किंवा रिराइट द सेंटेन्स इंटू पॅसिव्ह व्हॉइस. पहा आता पुढे आपण काय करूया, सुरुवात कशी करायची आपली. ओ न करूया. ओ कुठं असतो? वाक्याच्या शेवटी असतो. म्हणून नॉइज एक आपलं काढायचं. NOISE नॉइज म्हणजे गोंगाट. अ नॉइज गर्दा, अ नॉइज. पुढे टू बी रूप है ना. इथं विल बी तुम्हाला भूतकाळ दिलेला आहे है ना, भूतकाळ सॉरी वर्तमान भविष्यकाळ दिलेला आहे. विल बी शेल बी. इथं विल बीच येईल कारण एक वचनी आहे म्हणून विल बी. बघा हा तुमचा कर्म, हे तुमचं टू बीचं रूप. भविष्यकाळ असल्यामुळं टू बीचं रूप भविष्यकाळामधलं, भूतकाळ असेल तर भूतकाळामधलं, वर्तमान असेल तर वर्तमान काळामधलं टू बीचं रूप. ओके. त्यापुढे आता आईन रेषा मारून टाका. यापुढे काय घ्या, बिईंग घ्या. हे पहा बिईंग घेतलं आपण या ठिकाणी. राहिलं मेकचं तिसरं रूप काय होईल? मेड. हे बघा ही 3. त्याच्यानंतर ज्यापुढे बाय घ्यायचं. आता सीचा करता ठेवायचा कर्मावस्थेमध्ये. सीचं काय होईल? हर. हा झाला तुमचा करता कर्मावस्थेमध्ये है ना. व्हॉइस नॉइज विल बी बीइंग मेड बाय हर. आता वाक्य ती गर्दा करीत असेल, ती गोंधळ करीत असेल, ते व्यत्यय आणत असेल, तर अशा प्रकारचा ह्याचा अर्थ जो आहे तोच या वाक्याचा अर्थ आहे, जो या वाक्याचा अर्थ आहे तोच वरच्या वाक्याचा अर्थ आहे. फक्त रचना थोडीशी वेगळी आहे. ही ॲक्टिव्हची रचना आहे, ही पॅसिव्हची रचना आहे. आता ह्याचं ॲक्टिव्ह तुम्हाला करा म्हणलं तर काय करायचं? पॅसिव्हमध्ये जेवढा बदल झाला तेवढा बदल आपण काढून टाकायचं आणि त्याचं ॲक्टिव्ह रूप करून घ्यायचं. आता इथं अजून 2 नमुने घेतो म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं कळेल. पहा पुढे. Sita was मेक नहीं आता. Sita was writing homework. असं वाक्य आहे. कंसामध्ये चेंज इंटू पॅसिव्ह व्हॉइस है ना. आता काय करायचं? उचलून घ्यायचं. ओनं सुरुवात करायची म्हणजे ओ कुठं आहे? होमवर्क हा झाला तुमचा ओ. पुन्हा टू बीचं रूप वाज असल्यामुळे भूतकाळामध्ये टू बीचं रूप 2च आहेत, वाज आणि वेअर. होमवर्क एकवचनी आहे वॉज. हे पहा टू बीचं रूप वॉज. पुढे आयएनजी परत या रेषा मारून टाका आयएनजीवर. त्यापुढे आयएनजी बिईंग घ्या. हे पहा बिईंग घेतलं ह्या ठिकाणी. राहिलं राईटचं तिसरं रूप काय? रिटर्न. हे पहा V3 है ना. पुढे बायला बाय तसं लिहून टाका. पुन्हा सीता नाम तसं जशा तसं लिहून टाका. बाय सीता चालतंय. नाव असेल तर नाव तसंच घ्यायचं चालतंय. होमवर्क वॉज बीइंग रिटन बाय सीता है ना. तर असं वाक्य दिलेलं आहे. तर तुम्हाला मी काय करतो आता, पॅसिव्हचं वाक्य देतो ते ॲक्टिव्हमध्ये रूपांतरित करा असं विचारतो. तर पहा हे झाली रचना तुमची कोणती होईल? हे पीव्हीचं फॉर्म होतं. आता एव्हीचं फॉर्म तुमच्या समोर देतो मी. एव्हीचं फॉर्म कोणतं फॉर्म देतो? एव्हीचं फॉर्म. काय एव्हीचं फॉर्म? S प्लस टू बी प्लस V1 प्लस ING प्लस O. असं हे चालू काळामधलं रूप आहे. चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ, त्या काळातला हा फॉर्म आहे. वाक्यात करता येत असतो. त्यापुढे टू बीचं रूप, त्यापुढे V1 ING प्रत्यय, त्यापुढे O है ना. आता तुम्हाला मी पॅसिव्हचं वाक्य देतो. पॅसिव्हचं वाक्य कसं ह्याच्यात बदलायचं है ना. पहा पुढे बघा कसं. अ स्टुडंट
was being punished punished by teacher असं वाक्य दिलं आहे ना. आता कधी कधी असे पडू शकतं, आयडेंटिफाय द काइंड्स ऑफ व्हॉइस. आयडेंटिफाय द काइंड्स ऑफ व्हॉइस, व्हॉइसचा प्रकार ओळखा असं वाक्य देतं. किंवा समजून घ्यायचं हे ॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्हाइज, नसेल तर पॅशिवाइज. ॲक्टिव्हाइज कसं असेल तर V3 आणि टू बीचं रूप लक्षात ठेवायचं. पॅशिवाइज काय टू बी प्लस V3 हे लक्षात ठेवायचं. असेल तर ते पॅशिवाइज, नसेल तर ॲक्टिव्हाइज. हां पहा पुढे, अ स्टुडंट वॉज बिंग पनिश्ड बाय अ टीचर. आता आपल्याला काय करायचं, चेंज इन टू ॲक्टिव्हाइज. काय सूचना आहे, टर्न इन टू ॲक्टिव्हाइज किंवा रिराईट द सेंटेन्स इन टू ॲक्टिव्हाइज असं वाक्य. तर पहा आता काय करायचं आपल्याला, करताना सुरुवात करायची. करता कुठं असतो है ना. आता तुम्हाला माहिती आहे इथं बाय आलेला आहे, आयएनजी लागलेला आहे, पनिशमेंट झालेला आहे, टू बी रूप तिसरा आहे ना वगैरे वगैरे. म्हणजे वाक्य ॲक्टिव्ह कशाचं आहे, पॅसिव्हचं आहे. कशावरून, टू बीचं रूप, बिंग प्रत्यय, बाय प्रत्यय, ईडी प्रत्यय वगैरे वगैरे है ना. पहा पुढे इथं बाय प्लस V3 आहे, बाय प्लस बिंग प्लस V3 आहे, म्हणजे वाक्य पॅसिव्हचं आहे. दुसरं लक्षण आहे बाय लावलेलं आहे ना. म्हणून काय होईल त्या ठिकाणी आता टीचर. टीचर. आता हे वॉज निघून जाईल, बिंग निघून जाईल, हे बाय निघून जाईल. जे जे पॅसिव्हचे जेवढे प्रत्यय आहेत म्हणजे बाय बी आहेत तेवढ्या बाबी काढून टाकायच्या. वॉज काढलं, बिंग काढलं, बाय काढलं. आता अ टीचर. आता पुढे राहिलं काय, मूळ क्रियापद. मूळ क्रियापद कोणा काळात घ्यायचं, याच काळामध्ये घ्यायचं. कारण वॉज वर्तमान भूतकाळामध्ये आहे म्हणजे काय होईल, भूतकाळामध्ये म्हणजे पनिश्ड. हां नाही, हे चालू क्रिया आहे ना, चालू भूतकाळ आहे म्हणजे काय होईल, वॉज. रचना कोणती आपली, यस ह्याला यस घेतला आपण, बरोबर आहे. आता टू बी रूप कुठं आहे, ते हा का टू बी रूप आहे, वॉज प्लस ING कुठं आहे, हे बी निघून जाईल. फक्त आता कशाला ING लावायचा, प्रत्यय पनिशला, PUNISH पनिश. टीचर वॉज पनिशिंग. आता इकडे करता कर्म पुढे घेऊन जा. आता इकडा जो करता आहे त्या कर्ताला काय करा, कर्माच्या ठिकाणी ठेवा STUDENT. बघा झालं बघा आता हे टू बीचं रूप, हे V प्लस ING है ना. हे बघा हे V1 पनिश लागला प्रत्यय ING व तुमचं हे अ स्टुडंट झालं का. बघा सब्जेक्ट, हे पहा सब्जेक्ट म्हणजेच टीचर, टू बी रूप वॉज, V1 पनिश, ING प्रत्यय ING म्हणजे पनिशिंग, व म्हणजेच अ स्टुडंट. तर अशा प्रकारच्या रचना तुम्हाला ॲक्टिव्हचं पॅसिव्हचं ॲक्टिव्हमध्ये रूपांतर करण्यासाठी तर अशा प्रकारच्या रचना आहेत. ह्या रचना सर्वांनी काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे. आता त्याच्या पुढला काळ घेऊया आपण. त्याच्या पुढला काळ आहे कोणता, तर परफेक्ट टेन्स. PERFECT परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ है ना. त्याचं काय फॉर्म आहे, अशा काळाच्या PV रूपांतर करताना फॉर्म काय आहे है ना. फॉर्म काय आहे बघा, फॉर्म तेच ओ सुरुवातीला, त्यापुढे हॅव कॉमा हॅज प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस यस. बघा हे तुमचं फॉर्म राहील. कोणा काळातलं हे फॉर्म, वर्तमान काळातलं. किंवा ह्याच्याऐवजी तुम्हाला मी काय करतो, ह्याच्याऐवजी टू हॅवचं फॉर्म देतो. टू हॅव असं HAVE है ना. ओ प्लस टू हॅव, ओ प्लस टू हॅवचे रूप HAVE टू हॅव प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस. आता हे कोण्या कशी रचना आहे, परफेक्ट टेन्सची. कोणता परफेक्ट टेन्स मग ते परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट असो, परफेक्ट पास्ट असो किंवा परफेक्ट फ्युचर असो, त्याचं फॉर्म हे आहे. हां यस. आता पहा, आता वाक्य देतो मी. We have written an essay. आम्ही एक निबंध लिहिलेला आहे.
आम्ही निबंध लिहिलेला आहे. इकडून भाषांतर इकडे करायचं, आम्ही निबंध लिहिलेला आहे, है ना. आता ह्याचं काय करूया आपण, फोड करूया. पूर्ण वर्तमानकाळाचं वाक्य आहे एस प्लस हॅव प्लस व्ही टी प्लस ओ. आता याचं पॅशिवमध्ये रूपांतर करताना काय करायचं पहा. पॅशिवमध्ये रूपांतर काय करायचं, नियम तेच आहे. अगोदर काय करा, ओ घ्या उचलून. कुठं आहे ओ, अँड एस ए. हे आपलं काढायचं आहे ESS ESS एस ए हे एक वचनी आहे. आता टू हॅवचं रूप तुम्हाला घ्यायचंय, टू बीचं नाही. इथं टू हॅव म्हणलंय. टू हॅवचे रूप कोणते कोणते आहेत मग सांगा. काळाप्रमाणे टू हॅवचे रूप काळाप्रमाणे वर्तमान काळ हॅव कॉमा हॅज भूतकाळामध्ये, हॅड भविष्यकाळामध्ये, विल हॅव कॉमा शॅल हॅव. बघा काळाप्रमाणे टू हॅवचे रूप वर्तमान काळामध्ये हॅव हॅज, भूतकाळामध्ये हॅड, भविष्यकाळामध्ये विल हॅव कॉमा शॅल हॅव. तर इथं आपल्याला कोणतं पाहिजे, तर हॅव हे वर्तमान काळामध्ये आहे म्हणून हॅवचे. तर हॅड असेल तर टू हॅवचं रूप भूतकाळामधलं, विल हॅव असेल तर टू बीचं रूप भविष्यकाळामधलं. म्हणजे ह्याच्यावरून ठरवायचं, ह्या वाक्यातील दिलेल्या क्रियापदावरून ठरवायचं, टू हॅवच्या क्रियापदावरून, की हा कोणत्या काळातलं टू हॅवचं रूप आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचं आहे. अँड एस ए हॅज एक वचनी आहे हॅज. बघा घेतलं का आपण, टू बी स्वरूप घेतलं. पुढे काय ठेवायचं, BEEN बिन ठेवलं. आता पुढे बिन ठेवलं, पुढे काय ठेवलं, V3. इथं V3 आधीच करून दिलेलं आहे म्हणजे WRI डबल TEN V3. त्या पुढे बाय. आता यस इकडला यस पुढे घेऊन जा, कर्माच्या रूपात ठेवून द्या त्याला अस. बसलं का बघा, मग बाण मारतो. हे तुमचं ओ, हे तुमचं टू हॅवचं रूप, त्याच्यानंतर हे तुमचं बी, त्यानंतर V3. बघा V3 इथं V3 आहे. त्याच्यानंतर पुढे NSA काय आहे, हां पुढे बाय कुठं आहे, हां हे बाय बघा इथं. पुन्हा यस हा झालं का, बघा झालं का. हा यस काय झाला, इकडे करता झाला है ना, कर्माच्या अवस्थेमध्ये करता झाला आणि तिकडे कर्त्याच्या अवस्थेमध्ये कर्म झाला करता. तर अशा प्रकारे हे वाक्य तुम्हाला कळलेलं आहे. दुसरं वाक्य असं एक तयार करून अजून घेऊया. तिन्ही काळामध्ये एक एक वाक्य घेतो. पहा पुढे, आय हॅड फ्लोन FLOWN. आय हॅड फ्लोन अ काईट. मी पतंग उडवलेला होता, ला लिहिली आणि शेवटी होता. मी पतंग उडवलेला होता है ना. म्हणून काय घेत आता हे, आता इथे हॅड आलेलं आहे म्हणून टू हॅवचं रूप कोणाकरता घ्यावं लागेल, भूतकाळातच घ्यावं लागेल है ना. म्हणजे अगोदर कशाने सुरुवात करा, ठिकाणी ओनं सुरुवात करा म्हणजे अ काईट. काईट बघा, हे कर्माने सुरुवात केली आपण. अ काईट टू हॅवचं रूप भूतकाळामध्ये आहे, काय आहे एकच आहे हॅड. त्यापुढे काय लावायचं आपल्याला, बिन लावायचं आहे. बिन बघा लावलं, टू हॅवचं रूप घेतलं आपण. पुन्हा हे बी लावलं ह्या ठिकाणी. पुढे V3. आता इथं फ्लोन पूर्ण काळामध्ये मूळ क्रियापदाचं रूप आधीच दिलेलं असतं. डोकं लावायची गरज नाही, डोकं लावायची गरज नाही. पूर्ण काळामध्ये तिन्ही काळामध्ये मूळ क्रियापदाचं रूप त्यानं तिसऱ्या फॉर्ममध्ये आधीच दिलेलं असतं म्हणून फ्लोन FLOWN फ्लोन. झालं का तुमचं. कुठे गेलं हे V3, हे बघा V3. पुढे बायला बाय तसंच लिहा, फरक करायचं नाही. आता यस ह्या आयला काय करा, कर्माच्या रूपात लिहा म्हणजे मी. बघा अ काईट हॅड बीन फ्लोन बाय मी. मी पतंग उडवलेला आहे किंवा माझ्याकडून पतंग उडवण्यात आलेला होता. तर अशा प्रकारे हे झालं चालू भूतकाळामधलं वाक्य. फक्त एक एक वाक्य घेतोय मी, ह्याच्यावरून तुम्हाला आनंद असे वाक्य करतात कारण वरी मी फॉर्म दिलेला आहे, त्या फॉर्मवर वाक्य बसवायचं आहे. आता पहा भविष्यकाळातलं वाक्य, ही विल हॅव पनिश्ड मी. PUNISHD पनिश्ड मी. बघा ही विल हॅव पनिश्ड मी. आता मी हे कर्म कशाचं आहे, आयचा. आय ह्या कर्त्याचा कर्म मी आहे. जेव्हा मीला उचलून तुम्ही कर्त्या ठिकाणी ठेवाल तेव्हा मीचं काय होईल, आय होईल. लक्षात ठेवा हे. आता पुढे इकडे आता उचलायचं आपल्याला मीला करता येत नाही, त्याचं प्रथम रूप काय करावं लागेल, आय घ्यावं लागेल. आय
सब्जेक्टिव्ह केस, मी हे ऑब्जेक्टिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केसचं जर सब्जेक्टिव्ह करायचं असेल तर त्याचं मूळ रूप म्हणजे आय. आता टू हॅवचं रूप रेषा मारतो मी. तर टू हॅव कोण्या काळामध्ये आहे? भविष्यकाळातलं वाक्य आहे. टू हॅवचं काय होईल मग? विल हॅव. भविष्यकाळामध्ये टू हॅवचं रूप विल हॅव. त्यापुढे बिन ठेवून द्या. हे बिन ठेवलं बघा, बिन ठेवलं बघा इथं. हे बिन, हे टू हॅवचे रूप, हा तुमचा कर्म है ना. आय विल हॅव बीन, आय विल हॅव बीन. आता तिसरं रूप तुम्हाला आधीच करून दिलं असतं. PUNI SHED पनिशड म्हणजे तुमचं V3 पनिशड. डोळे झाकून पुढे बाय लावा, जोड मारायची आपला बायनं, बाय. आता इकडा करता तिकडे घेऊन जायचं हे कर्मावस्थेमध्ये, म्हणजे बायचं हिचं काय होईल? हिम झालं है ना. मी त्याने मला शिक्षा केलेली असेल है ना. आता ते वाक्याचा अर्थ तोच आहे, त्याच्याकडून मला शिक्षा करण्यात आलेली असेल, असंच वाक्याचा अर्थ तोच आहे. तर अशा प्रकारे इथं वाक्य झालेलं 3 वाक्य तुमच्यासमोर ठेवलेत. कर्ते वेगळे येतील, क्रियापदे वेगळे येतील. वेगळ्या तर काही फरक नाही, फक्त फॉर्म मात्र लक्षात ठेवायचं आणि त्या फॉर्ममध्ये वाक्य बसवायचे. फक्त सर्वात महत्त्वाचं काय कोण्या भाषेमध्ये? तर रचना फार महत्त्वाची आहे, स्ट्रक्चर फार महत्त्वाचं आहे, पॅटर्न फार महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायचं. आता तुम्हाला काय करा म्हणेल? चेंज इन टू ॲक्टिव्ह. चेंज इन टू ॲक्टिव्ह व्हॉइस, ACTIVE. आता चेंज इन टू ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? ॲक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र काय आहे? फॉर्म काय आहे? फॉर्म काय आहे बघा. सब्जेक्ट प्लस टू हॅव HAVE प्लस V3 प्लस O. हे तुमचं फॉर्म आहे ॲक्टिव्ह व्हायचं. कोण्या काळातलं? पूर्ण काळामधलं. मग ते पूर्ण वर्तमान काळ असेल, पूर्ण भूतकाळ असेल, पूर्ण भविष्यकाळ असेल, त्या काळातलं हे रूप आहे. कशाचं रूप आहे? ॲक्टिव्ह व्हाइसमध्ये रूपांतर करण्याचं, म्हणजेच काळाचा प्रकार आहे. आता एक वाक्य तुम्हाला आता वाक्य तुम्हाला देणार कशामधलं? पॅसिव्हमधलं वाक्य देणार आणि कंसामध्ये काय सूचनावली आपली? चेंज इन टू ॲक्टिव्ह व्हाइस. चेंज इन टू ॲक्टिव्ह व्हाइस. ॲट दॅट टाइम वी शुड नो व्हॉट इज द फॉर्म ऑफ ॲक्टिव्ह व्हाइस. ॲट दॅट टाइम वी शुड नो व्हॉट इज द फॉर्म ऑफ ॲक्टिव्ह व्हाइस. द फॉर्म ऑफ ॲक्टिव्ह व्हाइस इज subject to have V3 plus O. So this is the form of active voice है ना. from passive voice. की passive voice मधलं active voice मध्ये रूपांतर करत असताना हे सूत्र तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे, फॉर्म तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे. तर पहा वाक्य तुम्ही आता. A dog has been beaten, BE नहीं नका. The plants are watered by my father. माझ्या वडिलांनी रोपट्यांना पाणी घातलेलं आहे, किंवा रोपट्यांना पाणी वडिलांना घातलेलं आहे असंही चालतं, किंवा वडिलांकडून रोपट्यांना पाणी घालण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये काही वाक्यामध्ये बदल नाही, भाषांतरामध्ये काही बदल नाही है ना. तर आपल्याला आपला फोकस कशावर आहे आता? ॲक्टिव्ह व्हाइसवर. टू हॅव, V3 आणि O. आता आपल्याला सुरुवात कशाने करायची आहे? वाक्या सुरुवात माय फादरनी म्हणजे यसनं सुरुवात करायची आहे. यस कुठं असतो? वाक्याच्या शेवटी असतो है ना. बघा आता पुढे माय फादर हा तुमचा कर्म आहे है ना. पण कर्त्याच्या अवस्थेमध्ये आता त्याला पुढे बदल करायचे, कर्त्याने कर्माचे बदल करायचे, म्हणजे माय फादर. कर्त्याने सुरुवात करा. माय फादर, ज्याने क्रिया केलेली आहेत त्याच्याकडून, ज्याच्याकडून क्रिया घडलेली आहे तो करता, म्हणजे माय फादर. पुढे आता हा तुमचा यस झालेला आहे. आता टू हॅव काय होईल? आता इथं माय फादर टू हॅव स्वरूप काय होईल? हॅव आणि एकवचनी आहे, फादर हे एकवचनी आहे म्हणजे हॅज. हे टू हॅव स्वरूप आपण घेतलेलं आहे, भाषा रेषा मारतो मी. माय फादर हॅज. त्यापुढे इथं थोडा इथं राहिले ना, हॅव बीन राहिलं ना, इथं हॅव बीन है ना. माय फादर हॅज. पुढे आता आता हे झालं हे. आता V3 वॉटर्ड,
TERED वॉटर्ड, हे तुमचं V3 झालं. आता पुढे ओ, हा इकडे काय ओ तिकडे जायला आता म्हणजे काय होईल अ प्लांट. काय काढून टाकायचं, फक्त ओ काढायचं, एक हे बिन काढायचं आणि दुसरं ह्याच्या ऐवजी हॅज घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक दुसरं काय काढायचं बाय काढायचं है ना. हे पॅसिव्हची रचना आहे. मग पॅसिव्हचे ज्या बाबी आहेत ती बाबी काय बाजूला करायच्या, ॲक्टिव्हच्या बाबी घ्यायच्या. जर ॲक्टिव्ह दिला असेल पॅसिव्ह करा म्हणलं तर ॲक्टिव्हच्या बाबी बाजूला करायच्या, पॅसिव्हच्या बाबी घ्यायच्या. आता काय झालं मग, माय फादर हॅज वॉटर्ड अ प्लांट. आता ह्याच्यात बसलं वाक्य बघा बरं ह्या रचनेमध्ये. हे का हे फादर, हे टू ह्यावचं रूप याचे VE टू ह्यावचं रूप, हे V3 आणि हे तुमचं ओ जर बसलं का ह्याच्यामध्ये ओके. आता अशा प्रकारे अनेक आता काळावर अनेक प्रकारची वाक्य पडतात. वाक्य रचना आहे ती रचना आहे काळावरची, कुठल्याही काळातली कोणतीही वाक्य करता क्रियापद घेऊन पडू शकते. त्याच्यानं पडलं तरी आपण घाबरायची गरज नाही. आपला जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये वाक्य बसवायचं. शेवटचं वाक्य फक्त एक घेतो आणि ते मी थांबतो. शेवटचं वाक्य पहा, we have been opened the window है ना. we have been नाही पॅसिव्हची रस पाहिजे ना. विंडो has been opened by me असं वाक्य आहे. आता कंसामध्ये सूचना असेल टर्न इनटू ॲक्टिव्ह व्हॉइस, टर्न इनटू ॲक्टिव्ह व्हॉइस किंवा वरील सूचना आहेच चेंज इनटू ॲक्टिव्ह व्हॉइस किंवा असेही सूचना टर्न इनटू ॲक्टिव्ह व्हॉइस है ना. किंवा 3 पर्याय दिले खाली, 3 पर्याय दिले तुमच्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या. त्याच्यापैकी एक सत्य देईल, 2 हे चुकीचे देईल, 1 असत्य, दुसऱ्या 2 असत्य. बघा आता काय करायचं आपल्याला बघा. यसनं सुरुवात करा. यस कुठं असतो बायच्या पुढे म्हणजेच आय. तुला प्रथम मध्ये करून घ्यायचं. आयला द्वितीयाचं, आय द्वितीयाचं काय करायचं, मी द्वितीयाचं काय करायचं आय करून घ्यायचं. द्वितीया मीचं काय करायचं आय करून घ्यायचं, प्रथमा करून घ्यायचं. आता पुढे काय करायचं टू ह्यावचं रूप है ना. आता काय इथं ह्याज आहे ना, ह्याच इथं हे काय होईल एक वचनी आहे म्हणून काय होईल हे ह्याच्या पुढे फक्त ह्याज येऊ शकत नाही म्हणून हॅव, आय हॅव. पुढे आता हे निघून जाईल. आता हे निघून जाईल. आता ओपनड, ओपनड म्हणजे काय बघा V3 ओपनड, OPENED ओपनड म्हणजे काय बघा काय काय घेतलं आपण. हा यस घेतला, हे टू यावचं रूप घेतलं, त्याच्यानंतर V3 घेतलं, आय हॅव ओपनड. आता पुढे ओ, हे मागचा ओ पुढे घेऊन चला है ना. म्हणजे काय होईल विंडो कॅपला काढू नका. हे बघा ओ तुमचा हा ओ झाला. हे बायवर रेषा मारून टाका. म्हणजे पॅसिव्हचे जेवढे प्रत्यय आहेत तेवढे प्रत्यय आपल्याला काढून टाकायचे. म्हणजे काय काय काढायचं फक्त बाह्य काढायचं, बिन काढायचं आणि फक्त बाय काढायचं. आणि टू ह्यावचं रूप हे वचनाप्रमाणे घ्यायचं, ह्या कर्त्याच्या वचनाप्रमाणे टू बीचं रूप घ्यायचं. म्हणजे आय हॅव ओपनड अँड इंडो. तर अशा प्रकारे इथं हा टॉपिक तुमचा संपलेला आहे व्हायचा है ना. तर ह्याच्यावर वाक्य कसे पडतात परीक्षेमध्ये 1 मिनिटामध्ये संपवतो आणि इथं थांबतो. आता पहिलं वाक्य होईल तुम्हाला नंबर 1 चेंज इनटू ॲक्टिव्ह व्हॉइस. नंबर 1 चेंज इनटू पॅसिव्ह व्हॉइस. एक वाक्य पडेल असा प्रश्न पडेल. दुसरा पडेल चेंज इनटू ॲक्टिव्ह व्हॉइस ACTIVE. आणि तिसरा पडेल करेक्ट द फॉलोइंग CORR, करेक्ट द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह CORRECT, करेक्ट द फॉलोइंग FOLLOWING, करेक्ट द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह ALTERNATIVS, करेक्ट अल्टरनेटिव्स. म्हणजे एक तुम्हाला वरी पॅसिव्हचं वाक्य देईल, खाली त्याच्या 3 वाक्य देईल. एक वरी ॲक्टिव्हचं पॅसिव्हचं वाक्य देईल, खाली 3 पर्याय देईल है ना. हे तिसरं वाक्य झालं. आणि चौथा प्रकार चूज द करेक्ट व्हर्ब फॉर्म. चूज द करेक्ट CORRECT, चूज द करेक्ट व्हर्ब फॉर्म. पॅसिव्हमध्ये 2 किंवा 1 वॉज आणि वेअर देईल.
वॉज आणि वेअर त्याच्यापैकी करेक्ट कोणता आहे मागच्या कर्त्याप्रमाणे बघायचं. वॉज करेक्ट आहे का वॉज अंडरलाईन, वेअर करेक्ट आहे का वेअर अंडरलाईन आहे ना. अशा प्रकारे चूज द करेक्ट व्हर्ब फॉर्म. तर अशा प्रकारे 4 प्रकारचे वाक्य तुम्हाला परीक्षेमध्ये पडतात. चेंज इंटू ॲक्टिव्हाइज पॅशिवाइज, चेंज इंटू ॲक्टिव्हाइज, करेक्ट द फॉलोइंग अल्टरनेटिव्ज आणि चूज द करेक्ट व्हर्ब फॉर्म. तर अशा प्रकारे 4 प्रकारचे प्रश्न पडतात परीक्षेमध्ये. तर असे ह्याचं सर्वांनी डिक्टेशन तुमच्या वहीत करून घ्या आणि नियमितपणे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहत चला. हा इथं पॅशिवाइजचा प्रकार हा संपलेला आहे. आता उद्याच्या तासिकेमध्ये आपण घेऊया ॲक्टिव्हाइजचा दुसरा प्रकार, ते उद्या तासामध्ये आपण घेऊया. मी थांबतो. ओके.